सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाजप ताकद देणार आहे। भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज उपस्थित राहणार आहेत। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि मंत्रिमंडळातले सहकारी अर्ज भरायला उपस्थित असतील अशी माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या आज अर्ज भरणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नेमके कोणकोणते नेते आज उपस्थित राहणार आहेत आणि किती वाजता अर्ज भरतील? साधारणतः त्यांच्या निवासस्थानी जे आहे ते आता सगळे आमदार जे आहेत ते यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। काही मंत्री देखील त्यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी येत आहेत, कारण का सहयोग हे बारामतीतील निवासस्थानातून ते साधारणतः एक अर्धा पाऊण तासापूर्वी निघालेले होते आणि त्या थेट काटेवाडीमध्ये आलेले आहेत, ज्या ठिकाणी अजित पवारांचं मूळ घर आहे, मूळ गाव आहे। त्या काटेवाडीमध्ये पोहोचलेले आहेत आणि अजित पवारांची आई आतमध्ये असते, इथेच त्या वास्तव्यात असतात। त्यामुळे त्यांची भेट जी आहे ती त्यांनी घेतलेली पाहायला मिळते। साधारणतः अर्धा पाऊण तासापासून सुनेत्रा वहिनी पवार जे आहे ते काटेवाडीतील त्यांच्या या निवासस्थानी आहेत। आपण पाहतोय की ही त्यांचं निवासस्थान आहे। सगळेजण जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। विविध राजकीय नेते जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि माध्यमांना थोडंसं अलीकडेच थांबवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला नेमकं दाखवू शकत नाहीये, परंतु आतमध्ये त्यांच्या वाहनांचा ताफा आहे। त्यांचे चिरंजीव जे आहेत ते देखील त्यांच्या सोबत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपकडून देखील ताकद दिली जाते। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मंत्री असतील किंवा इतर राजकीय नेते जे आहेत ते त्यांना भेटायला किंवा त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरायला येणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उमेदवारी अर्ज भरायला येणार आहेत, अशा प्रकारची चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे सगळेच नेते आमदार उपस्थित राहतील। अगदी सुनील तटकरे यांनी काल देखील त्यांची भेट घेतलेली होती। प्रफुल्ल पटेल देखील येणार आहेत आणि ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न जे आहेत ते वरिष्ठ लेवलला राष्ट्रवादीचे नेते करताना पाहायला मिळत आहेत, कारण का काँग्रेसला सगळ्या राजकीय नेत्यांनी जर का सांगितलं किंवा हायकमांडकडून जर का काँग्रेसला सांगण्यात आलं की आकाश मोरेंचा उमेदवारी अर्ज भरू नका किंवा भरल्यानंतर 9 तारखेपर्यंत माघारी घ्यायला वेळ आहे, जर का ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत हायकमांडसोबत बोलतील। आणि दुसरी गोष्ट की लक्ष्मण हाके देखील उमेदवारी अर्ज भरणार असं सांगितलं होतं, परंतु काही ओबीसींच्या मागण्या त्यांच्या आहेत आणि त्या जर का राज्य सरकारने मान्य केल्या तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे आता बारामतीमध्ये पोहोचत आहेत आणि लक्ष्मण हाके देखील बारामतीमध्ये आहेत, तर बावनकुळे आणि हाके यांची भेट होण्याची शक्यता आहे, कारण का बावनकुळे लक्ष्मण हाकेंना मनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी बावनकुळे जे आहेत ते मध्यस्थी करणार अशा प्रकारची शक्यता आहे। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि लक्ष्मण हाके यांची भेट होणार का, आणि जर का ती भेट झाली तर काही ओबीसींच्या मागण्या ज्या आहेत त्या बावनकुळेंसमोर ठेवल्या जातील लक्ष्मण हाकेंकडून, आणि त्यानंतर जर का त्यांची मनधरणी झाली तर लक्ष्मण हाके जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरणार नाहीत अशा प्रकारची शक्यता आहे। आणि जर भरला आणि जर का त्यांच्या मागण्या काही ओबीसींच्या मागण्या त्यांच्या आहेत असं सांगता येते, जर ते मागण्या झाल्या तर मग ते भरलेला फॉर्म देखील माघारी घेतील। परंतु ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर काँग्रेसची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। काँग्रेसच्या हायकमांडनी जर का सांगितलं तर उमेदवारी अर्ज ते कदाचित भरणार नाहीत किंवा भरलेला माघारी देखील घेऊ शकतात, कारण आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे या ठिकाणी येत आहेत आणि ते देखील ह्या काँग्रेसचा उमेदवारी अर्ज आकाश मोरेंचा अर्ज जो आहे तो त्यांच्याकडून भरला जाणार आहे। त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण का आता अगदी काही मिनिटांमध्ये सुनेत्रा पवार त्यांच्या या बारामतीतील निवासस्थानातून बाहेर पडतील, काटेवाडीतील निवासस्थानातून बाहेर पडतील आणि शेजारीच कनेरी गाव आहे, त्या कनेरी गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे। ज्या ज्या वेळेस अजित पवारांनी निवडणुका लढवल्या किंवा पवार घरातल्या कोणीही निवडणूक लढवल्या तरी प्रचाराचा नारळ जो आहे तो कनेरीतनं फुटतो। तिथलं मारुती रायाचं दर्शन जे आहे ते पवारांकडून घेतलं जातं आणि त्यानंतरच सगळी निवडणूक जी आहे त्या निवडणुकीला सामोरं यांच्याकडून गेलं जातं। त्यामुळे सुनेत्रा वहिनी देखील तशाच पद्धतीने आता आईंची भेट झाल्यानंतर कंदिरीमध्ये जाणार आहेत। कंदिरीमध्ये जाऊन त्यांची भेट जी आहे ती घेतली जाणार आहे। आपण पाहतोय पाठीमागे हालचाली सुरू झालेल्या आहेत, वहिनी दिसत आहेत, वहिनी चालत चालत येत आहेत आणि त्यांच्यासोबत काही जण आहेत, त्यांच्यासोबत जे आहेत ते आपण हे लोक पाहतोय त्या चालत चालत पुढे येत आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यकर्ते देखील आहेत, त्यांच्या गाड्यांचा ताफा त्या साईडला आहे, त्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन ते निघत आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळेल किंवा वहिनी असतील किंवा इतर नेते असतील हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इकडून जे आहेत त्या सगळ्या गाड्या आता थोड्या वेळामध्ये बाहेर पडताना दिसत आहेत। गाड्यांचा ताफा जो आहे तो इकडून
बाजूनी जो आहे तो घेऊन येणार आहेत. कारण का ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये सुनेत्रा पवार यांच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये यंत्रणा जी आहे ती भाजपकडून आणि इतर पक्षाकडून जी आहे ती लावली जाते. सध्याच्या घडीला सुनेत्रा वहिनी पवार यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो काही वेळामध्ये आता बाहेर पडेल. कारण का कनेरी गावामध्ये त्यांच्याकडून जाणार आहेत. शेतामध्ये काहीशी पाहणी जी आहे ती आपण पाहतोय की पार्थ पवार करतायत. पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे दोघं देखील उपस्थित आहेत आणि हे त्यांचं शेत आहे आणि या शेतामधले ही सगळी दृश्य आहेत. कारण का अजित पवारांना शेतीची देखील आवड होती. आपण पाहतोय की जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत. सुनेत्रा वहिनी देखील शेतामध्ये जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत. कारण का ज्या पद्धतीने अजित पवारांनी या सगळ्या शेतीची लागवड केली होती किंवा ही शेती सांभाळण्याचं काम अजित पवार कायम करायचे. ज्या ज्या दिवशी बारामतीमध्ये येतील त्यावेळेस ते काटेवाडीतील त्यांच्या या निवासस्थानी येत असायचे आणि या निवासस्थानी येऊन इथल्या शेतीची पाहणी जी आहे ती केली जायची. आपण पाहतोय की सुनेत्रा पवार पुढे निघालेले आहेत, पुढे चालत आहेत. तर त्यांच्या पाठीमागे त्यांची दोन्ही चिरंजीव जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. पार्थ पवार आणि जय पवार हे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सुनेत्रा पवार देखील आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जे आहेत ती सगळे कार्यकर्ते असतील किंवा इतर नेते असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. सुनेत्रा पवार असतील किंवा सूरज आहिर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीला जे आहे ते सामोरं जाताना मोठी ताकद राष्ट्रवादीच्या पक्षाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का सगळे आमदार असतील, मंत्री असतील किंवा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असतील, हे सगळे वरिष्ठ नेते या ठिकाणी येत आहेत. पूजन काहीतरी करतायत, पाया पडतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. या शेतामध्ये अजित पवारांचा जो आहे तो मोठा हे असलेला आपल्याला पाहायला मिळायचं. खूप लगाव या शेतीबाबत अजितदादांची होती आणि सातत्याने अजित पवार शेतीच्या दृष्टीने देखील कामकाज जे आहे ते बारामतीमध्ये आल्यानंतर करायचे आणि आता याच शेतामध्ये हे सगळेजण आलेले पाहायला मिळत आहेत. आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये हा उमेदवारी अर्ज जो आहे, काही तासांमध्ये उमेदवारी अर्ज जो आहे तो बारामतीच्या या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याकडून भरला जाणार आहे. उमेश पाटील आपल्याला दिसत आहेत किंवा इतर नेते आमदार जे आहेत ते या ठिकाणी आहेत. आणि आता सुनेत्रा पवार जे आहेत ते त्यांच्या गाड्यांच्या दिशेने निघालेले पाहायला मिळत आहेत. जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत, इतर देखील राजकीय नेते जे आहेत ते यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि बारामतीमधील मोरोपंत सभागृहामध्ये देखील कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे. तत्पूर्वी आता कन्हेरी मठाला जाऊन, कन्हेरी गावामध्ये जाऊन हनुमानरायाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांचं स्मृतिस्थळ ज्या ठिकाणी विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार केलेले होते, त्या ठिकाणी जाऊन त्या स्मृतिस्थळावरती जाऊन या सगळ्यांकडून अजित पवारांचं दर्शन जे आहे ते घेतलं जाणार आहे. आणि त्यानंतर या सगळ्या उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे. त्यामुळे तिकडे देखील आपलं लक्ष लागलेलं असणार आहे की नेमकं काय घडामोडी घडत आहेत. कारण का आता आपण पाहतोय की हे सगळेजण जे आहेत ते बाहेर येत आहेत. अवघ्या काही मिनिटामध्ये हे सगळेजण बाहेर येतील. बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडून जे आहे ते कन्हेरी गावामध्ये जाऊन हनुमानरायाचं दर्शन जे आहे ते घेतलं जाईल. आणि त्यानंतर पुढच्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का राष्ट्रवादीचे सगळेच नेते असतील, आमदार असतील, इतर कार्यकर्ते असतील, हे सगळेजण जे आहेत ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी काही वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इतर राजकीय नेते असतील हे देखील या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील ताकद जी आहे ती सुनेत्रा पवार यांना दिली जाणार आहे. आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना देखील हीच अपेक्षा ठेवली जाते की ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी. ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे की हे सगळे नेते, आता आपण पाहतो की हळूहळू हे सगळे नेते जे आहेत ते बाहेर येत आहेत. नेते बाहेर आल्यानंतर नेमकं भूमिका सुनेत्रा पवार मांडणार आहेत काही देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे आपण पाहतोय की अजित पवारांचा हा गोटा आहे. अजित पवारांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेती करत असताना दुधाचं उत्पन्न देखील, गायांचं उत्पन्न देखील पाहायला मिळत होतं. आपण पाहतोय की आतमध्ये पार्थ पवार जे आहेत ते चारा या सगळ्यांना देत आहेत. हे जे काय अजित पवारांनी गोठ्यामध्ये जी गुरं होती, गाई असतील, बैल असतील, या सगळ्या जणांकडून, म्हणजे पार्थ पवार तरी आता दृश्यांमध्ये दिसत आहेत, वहिनी देखील आहेत, परंतु त्यांच्याकडून गायांना जो आहे तो चारा देण्याचं काम सुरू आहे. कारण का
या सगळ्या शेतीच्या जवळपास अजित पवारांनी इतर देखील शेतीला मुबलक असे जोडधंदे जे आहेत ते होते, कारण का दुधाचं उत्पन्न देखील अजित पवार मोठ्या प्रमाणामध्ये घेत होते त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे आता आपण हे दृश्य पाहतोय की पार्थ पवार असतील, जय पवार असतील यांच्या माध्यमातून या गुरांना जो आहे, गायी असतील किंवा इतर गुरं असतील त्यांना चारा जो आहे तो दिला जातोय. कारण का आजचा दिवस हा मोठा दिवस या सगळ्यांसाठी असणार आहे, कारण का अजित पवारांचं जे अकाली निधन झालं आणि त्या निधनानंतरची पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे हा अतिशय भावनिक देखील हा संपूर्ण क्षण या पवार कुटुंबियांसाठी असणार आहे. कारण का यापूर्वी ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस दादा असायचे, दादांच्या सोबत असताना निवडणूक लढणं, दादांची निवडणूक लढणं, दादांचा प्रचार करणं हा भाग वेगळा होता. परंतु आता दादा नसल्यामुळे, दादांच्या जाण्यामुळे जी निवडणूक, पोटनिवडणूक जी सुरू झालेली आहे ती पोटनिवडणूक या सगळ्यांना लढवायची आहे. आणि ही लढत असताना एकीकडे भावनिक देखील हे सगळेजण आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्यांच्या माध्यमातून आता कनेरी गावामध्ये, कनेरी मठामध्ये, कनेरी गावातील हनुमानरायाच्या मंदिरामध्ये जे आहेत ते हे सगळेजण जातील. अगदी काही मिनिटांमध्ये गाड्यांचा ताफा जो आहे तो त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. की जी माहिती सध्याच्या घडीला मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा बारामतीचा दौरा जो आहे तो रद्द केलेला आहे. कारण का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या माध्यमातून आकाश मोरे यांचा फॉर्म जो आहे तो भरणार होते. परंतु हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा बारामतीचा दौरा जो आहे तो रद्द केलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ बारामतीमध्ये येणार नाही आहेत, कारण का कदाचित हायकमांड सोबत, जे आपण सकाळी देखील सांगितलेलं होतं की हायकमांड सोबत जे आहे ते बोलणी या सगळ्या राजकीय नेत्यांची चालू आहे. प्रफुल्ल पटेल हे स्वतः या सगळ्याच्या बाबतीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये होते किंवा काँग्रेसच्या हायकमांडच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, संपर्क करत होते आणि त्यांच्याकडून सांगितलं होतं की अशा पद्धतीने हे सगळं असताना अजित पवारांच्या पोटनिवडणूक जी होते त्यांच्या पत्नीच्या विरोधामध्ये उमेदवार दिला जाऊ नये अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या सगळ्यांचं होतं. आणि त्यामुळेच हे सगळेजण जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा दौरा जो आहे तो सध्याच्या घडीला जरी रद्द केला असला तरी नेमकी भूमिका त्यांची काय असणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सगळ्यांकडून केले जात आहेत. त्यामुळे त्यांनी खरंच आकाश मोरे यांची उमेदवारी अर्ज जरी ते स्वतः येऊन भरणार नसले तरी आकाश मोरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत का, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांची देखील भूमिका महत्त्वाची असणार आहे. जी माहिती आपण पाहतोय हा गाड्यांचा ताफा जो आहे तो सुनेत्रा पवारांचा आहे. आणि आता अगदी काही मिनिटांमध्ये सुनेत्रा पवार जे आहेत ते इथून निघतायत आणि शेजारी जवळच असणाऱ्या कनेरी गावामध्ये जे हनुमानरायाचं मंदिर आहे तिथे जाऊन पाया पडणार आहेत, दर्शन घेणार आहेत. कारण का जी निवडणूक पवार कुटुंबियांनी यापूर्वी लढवली त्याची सुरुवात इथूनच झालेली होती. आपण आता पाहतोय की वहिनींची गाडी जी आहे ती आलेली आहे, वहिनी समोर पुढे बसलेल्या आहेत. तर नक्कीच रोहन, तुम्हाला थोडंसं थांबवते. ही दृश्य सध्या आपण पाहतोय, तर अशा पद्धतीने सुनेत्रा पवारांचा ताफा आता